शुभारंभ देखील झाला। माजी महिला माननीय श्रीमती सुरेखा या सामन्याचे पंच आहे तुषार। क्रिकेट प्रेमींना विनंती करतो, दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं थांबायचं आहे। सत्कार सोहळा 2 मिनिटात आटोपला जाईल, त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया। फक्त 1 ते 2 मिनिटात सुरुवात करू। धन्यवाद। हॅलो, प्रशांत चषक 2021 कार्यकारिणी तर्फे या ठिकाणी युवा सेना कार्यकारिणी सदस्य श्रीजी सिद्धेशजी कदम यांचा शाल, श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी आपले माजी नगरसेवक तसेच प्रभाग समितीचे अध्यक्ष योगेशजी भोईर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन श्री सिद्धेशजी कदम यांचा सत्कार करायचा आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। धन्यवाद। तसेच या कार्यकारिणीचे सदस्य बाबू सुजित गनिगा हे सिद्धेशजी कदम यांचं शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत। धन्यवाद। यानंतर आपल्या विभागाचे कायम सम्राट माजी नगरसेवक तसेच प्रभाग समितीचे अध्यक्ष योगेशजी भोईर यांचा सुद्धा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन बाबू या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील। सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये यानंतर युवा सेना विभाग अधिकारी विजय रांजणे यांचा सुद्धा शाल, श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन बाबूगणी या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील। युवा सेना श्री विजय रांजणे यानंतर आपल्या विभागाचे शाखा प्रमुख आत्माराम कांबळे यांचा सुद्धा प्रशांत चषक 2021 या कार्यकारिणीतर्फे या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे। श्रीयुत आत्माराम कांबळे, शाखा प्रमुख, शिवसेना शाखा क्रमांक 25। यानंतर शिवसेना शाखा क्रमांक 25 च्या महिला शाखा संघटक श्रीमती सुरेखाताई मोरे यांचा सुद्धा शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे।
मी कार्यकारिणी सदस्य बाबू यांना विनंती करेन की सुरेखाताई मोरे शिवसेना शाखा महिला संघटक यांचाही सत्कार करायचा आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी, प्रशांत चषक, शिवबा प्रतिष्ठान यांच्यातर्फे या ठिकाणी आपल्या महिला शाखा संघटक सुरेखाताई मोरे यांचाही शाल श्रीफळ आणि एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना आता विनंती करतो की ते आता सुरुवात करायची आहे. त्यांनी सामना जोरदार झाला पाहिजे. मान्यवर आपल्यासाठी इथे थांबलेत पाहण्यासाठी, सामना पाहण्यासाठी. आणि यानंतर जे कॉमेंट्रेटर आहेत त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. प्रशांत चषक 2021 सालावादप्रमाणे याही वर्षी सलग दुसऱ्यांदा म्हणजेच करोनाचं जे संकट आपल्या देशावर आलेलं त्यामुळे काहीसा गेल्या वर्षी झालेला हा स्पर्धा पुन्हा एकदा मी सांगतो थोडा वेळ सामना थांबवा कारण ही स्पर्धा जी तसेच भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल CDS बिपिन रावत यांना देखील धन्यवाद सर्वांना. आता या व्हाईसरॉय विरुद्ध खजिंदा शेखर यांच्या सुपुत्राचं नाव त्याच्या नावाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला सामन्याचा प्रतीक कदम आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकताना सामना करताना व्हाईसरॉय 11 आणि पहिलाच वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे. व्हाईसरॉय 11 या संघा गटल्या या नावाने देखील ओळखले जातात. प्रतीक कदम अतिशय उत्कृष्ट असा फटका चौकार या
नितेश नितेश आणि निखिल अशी सलामीची जोडी व्हाईसरॉय 11 संघातर्फे. आणि या स्पर्धेचा पहिला गडी बाद झाली जोडी व्हाईसरॉय 11 संघातर्फे. आणि ची जोडी व्हाईसरॉय 11 संघातर्फे. आणि इधर है क्या 7 धावा. द ग्रेट स्कोरर राकेश ढगे माझ्या बाजूला आलेले आहेत. प्रत्येक वर्षी अगदी मुलाचं सहकार्य असते राकेश ढगे यांचं. पुढे चेंडू घेऊन प्रतीक सामना करतायत कुशाल धायगुडे. थोडस गचाचं क्षेत्ररक्षण झालं त्यामुळे एक धाव मिळालेली आहे व्हाईसरॉय 11 या संघाला. आणि पहिली धाव कुशाल धायगुडे यांची आणि संघाची वाढती धावसंख्या 8 धावा. एक गडी बाद 8 धावा. 5 चेंडू नंतर 8 धावा झालेल्या आहेत व्हाईसरॉय 11 या संघाच्या. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक कदम. नाही एखाद्यावर समाधान मानावं लागत आहे त्यामुळे पहिलं षटक संपलेलं आहे. आणि पहिल्या षटकानंतर व्हाईसरॉय 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 9 धावा. सरासरी पण 9च. पुन्हा एकदा मी विनंती करतो दोन्ही संघाचे जे राखीव खेळाडू असतील त्यांनी येथे युट्यूबचे जे आपल्या युट्यूबचं थेट प्रक्षेपण चालू आहे त्यांचा जो कक्ष आहे तेथे त्यांचे काही सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून तुमची यादी इकडे जाहीर करण्यात येईल. 11 खेळाडूंची जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. राखीव खेळाडूंना पुन्हा एकदा मी विनंती करतो व्हाईसरॉय 11 आणि ऑनिश 11 चे माझ्यामध्ये सर्वच खेळाडू माहित आहे तिकडे, परंतु व्हाईसरॉय 11 पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दुसरं षटक घेऊन बाबू मेहरा अर्जुन मेहरा उर्फ बाबू मेहरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि संघाकरता दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू नो घोषित केलेला आहे पंच तुषार कदम यांना. दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू नो घोषित. हा नो चेंडू असल्यामुळे गडी बाद झालेला नाहीये. त्याने बाहेर चेंडू मारलेला परंतु नो चेंडू होता यावर गडी बाद होत नाही या स्पर्धेचा नियम. आणि अतिशय बहुमूल्य असं षटक आहे दुसरं षटक. कारण प्रशांत चषक या स्पर्धेचं वैशिष्ट्य बोनस पॉइंट म्हणजे या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेवढ्या तुम्ही धावा वसूल करतात त्याच्या दुप्पट धावा तुमच्या संघाच्या धावा फलकामध्ये येतात. म्हणजे जर ज्याप्रमाणे आता चौकार मारलेला आहे असाच चौकार जर या शेवटच्या चेंडूवर आला त्या धावा फलकामध्ये येतात. म्हणजे जर ज्याप्रमाणे आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गोलंदाजाला देखील संधी आहे. जर त्यांनी गडी बाद करण्यात यश मिळवलं तर जेवढ्या धावा झालेल्या आहेत व्हाईसरॉय 11 या संघाच्या त्या धावातून 4 धावा त्यांच्या वजा करण्यात येतील जर त्यांनी शेवटच्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवले तर. परंतु जर आता ज्याप्रमाणे त्यांनी वाईड चेंडू टाकला जर हा शेवटच्या चेंडूवर टाकला तर त्यांना अतिरिक्त अशी 1 धाव म्हणजे 2 धावा मिळतील. तीन चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील 3 चेंडू. अतिशय बहुमूल्य असं षटक
बाबू मेहरा यांच्या मार्फत सामना करतील कुशाल वायसरो 11चे धडाडीचे फलंदाज कुशाल धायगुडे. ज्याप्रमाणे मी आता त्यांची प्रशंसा केली, धडाडीचे फलंदाज कुशाल धायगुडे आणि चौकार मारून त्यांनी मला शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद करण्यात यश मिळवलं तर संघाच्या 4 धावा वजा करण्यात येतील याची देखील नोंद घ्यावी. आणि जर तुम्ही त्या चेंडूवर षटकार मारला तर तुम्हाला 12 धावांची भर करू होऊ शकते तुमच्या संघाच्या धावफलकामध्ये. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण चेतक घोडा घोड्याप्रमाणे पळत आला तिकडे आणि चेंडूवर आणि ज्याची आता आपण आतुरतेने वाट पाहत होता शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, प्रशांत चषक 2021 स्पर्धेचा पहिलाच दिवस, पहिलाच सामना आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू देखील हा पहिलाच. पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, त्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागत आहे आणि ज्याप्रमाणे डबल बार आहे, 2 धावांची भर झालेली आहे व्हाईसरॉय 11 या संघाच्या धावसंख्येमध्ये. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 27. एक गडी बाद 27 धावा व्हाईसरॉय 11. ज्याप्रमाणे पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती 9 धावा, त्यानंतर त्यांनी भरारी घेतलेली आहे 18 धावांची. एका षटकामध्ये बाबू मेहरा यांच्या एका षटकामध्ये 18 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 27 धावा. एक गडी बाद 27 धावा, म्हणजेच षटकामागे 13.5 धावांची सरासरी. पुन्हा एकदा प्रतीक कदम वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहे आणि संघाकरता तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. प्रतीक कदम त्यांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा फक्त दिलेल्या आणि एक गडी देखील बाद केलेला. पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाकरता काय करामत करून दाखवतात. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, ज्याप्रमाणे मी सांगितलंय ना, काय करामत करून दाखवत आणि करामत करून दाखवली. निर्धाव असा चेंडू टाकला त्यांनी पहिलाच आपल्या षटकातील. कर्णधार शेखर हे काही प्रतीक कदम यांना सल्ले देत आहेत. त्यांचे कर्णधार शेखर नार्वेकर. हे सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे, परंतु ओव्हरऑल क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत प्रशांत 11 या संघाचे असे शेखर नार्वेकर. आणि यावेळी या सर्कल बॉक्स स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून भूमिका करताना शेखर नार्वेकर. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पंचांमार्फत तुषार कदम. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मायामध्ये थोडस जबरदस्ती पाय टाकलेला असं मला वाटतंय. काही त्यांचं मैत्रीचा संबंध आहे शेखर नार्वेकर यांच्याशी, त्यामुळे त्यांनी 4 धावा वाचवलेल्या आहेत. आणि इकडे चौकार जिकडे आहे, पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. पुन्हा एकदा चेतक यांचे अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे. घोडा तुबू. अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढाच चांगला झेल कुष्ट्या प्रसाद कदम यांचा अतिशय उत्कृष्ट असा झेल. दुसरा गडी बाद झालेला आहे, त्यामुळे आता राजेश आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत राजेश पराडकर उर्फ परी यांच्या नावाचा दबदबा हा बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वांनी बघितलेला आहे. ज्येष्ठ खेळाडू शिव शंभू मित्र मंडळाचे अतिशय नावाजलेले असे खेळाडू म्हणजे संघाच्या धडकी भरायची परी यांच्या नावाची असे हे राजेश पराडकर उर्फ परी आता फलंदाजीसाठी मैदानात आलेले आहेत. व्हाईसरॉय 11 या संघाकरता त्यांचा दुसरा गडी बाद झालेला आहे. कुशाल धायगुडे यांच्या मार्फत अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडला तिकडे पुष्ट्या म्हणजेच प्रसाद कदम यांनी. त्यामुळे आता फलंदाजीसाठी आलेले राजेश पराडकर. आता बघूया संघाची धावसंख्या.
4 षटकांचा हा सामना आहे. आता उर्वरित शेवटचं षटक उरलेलं आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली 31 धावा. 2 षटकानंतर 27 धावा होत्या. म्हणजे या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा मिळालेल्या आहेत. म्हणजेच अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रतीक कदम यांची. त्यांनी पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 9 धावा दिलेल्या आणि एक गडी देखील बाद केलेला. तिसऱ्या षटकामध्ये देखील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले आणि त्याच्यामध्ये देखील एक गडी बाद केला आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट असा फटका परी यांचा चौकार. ज्याप्रमाणे मी आताच प्रशंसा केली परी यांची आणि मी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांनी मला दाद देखील दिलेली आहे. चौकार मारून अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू, परंतु एका धावावर समाधान मानावं लागत आहे. संघाची वाढती धावसंख्या 36 धावा. 2 गडी बाद 36 धावा आणि हे शेवटचं षटक आहे. व्हाईसरॉय 11 या संघाला फलंदाजी करता अतिशय उत्कृष्ट असा चेंडू मुल्ला यांचा. राहुल सिंग उर्फ मुल्ला निर्धावाचा चेंडू टाकलेला आहे. शेवटचं असं बहुमूल्य असं षटक आहे. या षटकावर अवलंबून की ते ऑलिश 11 या संघाला किती धावांचं आव्हान देतात. पुढचा चेंडू घेऊन झेलबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी चूक झाली आणि 1 धाव. संघाची वाढती धावसंख्या 37 धावा. 2 गडी बाद 37 धावा. पुन्हा एकदा परिसामना करतील राहुल सिंग म्हणजे मुल्ला यांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट असा फटका, परंतु 1च धाव. 38 धावा आणि या स्पर्धेतील पहिला सामना आणि शेवटच्या या षटकातील शेवटचा चेंडू मुल्ला. सामना करतील निखिल. थोडस चकित केलं फलंदाजाला, कारण शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर अवलंबून किती धाव संख्या. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता, परंतु गडी बाद झालेला आहे, कारण षटकारापर्यंत फक्त मजल आहे. जर तुम्हाला 12 धावा वसूल करायचे असतील तर त्या फक्त दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरच होतात. त्याच्या पुढे तुम्ही 6 धावांच्या पुढे जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे त्यांनी 6 धावांचं मर्यादा ओलांडली आणि त्यांनी 8 मारण्याचा प्रयत्न केला आणि गडी बाद झालेला आहे. व्हाईसरॉय 11चा तिसरा गडी देखील बाद झालेला आहे. 3 गडी बाद 38 धावा म्हणजेच 39 धावांचं आव्हान दिलेलं आहे ऑलिश 11 या संघाला. 4 षटकांचा सामना म्हणजे 4 षटकांमध्ये 39 धावा म्हणजे 10 धावांची सरासरी ठेवावी लागेल ऑलिश 11 या संघाला. हा जर सामना त्यांना जिंकायचा असेल तर.
सामन्याला सुरुवात झालेली आहे. स्पर्धेचा पहिला सामना ऑनिश 11 विरुद्ध व्हाईसरॉय 11. व्हाईसरॉय 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 38 धावा केल्या, म्हणजे 39 धावांचे आव्हान ऑनिश 11 या संघाला. आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू 2 धावा वसूल केलेल्या आहेत. हैदर आणि प्रसाद कदम फलंदाजी करता सलामीवीरांची जोडी ऑनिश 11 या संघाकरता. सुनील वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन पहिल्या षटकातील दुसरा चेंडू एकाद्वारे समाधान मानावं लागेल ऑनिश 11 या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 3 धावा, 2 चेंडू 3 धावा, 39 धावांचं आव्हान आहे ऑनिश 11 या संघाला हा सामना जिंकण्याकरता. पाहूया, अजून हे पहिलेच षटक आहे, अजून 3 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 39 धावा त्यांना हा सामना जिंकण्याकरता करायचे आहेत. एकच धाव. त्यांचे सर्व सहकारी बाहेरून आवाज देत होते, बाहेरूनच आवाज देतील, आतमध्ये जाणार नाहीत, कारण की त्यांना नियम माहिती, या स्पर्धेचा नियम तर चांगलाच माहिती असेल. ऑनिश 11 या संघातील खेळाडूला मी वाकून बघतोय. प्रतीक कदम काहीसे चर्चेत आलेले काही दिवसापूर्वी, अशी प्रतीक कदम त्यांना साखळीने बांधून ठेवलेले ऑनिश 11 या संघाने. प्रतीक कदम यांना कधी त्यांच्या बॉसचा फोन येऊ शकतो, कधी बोलत बोलत आतमध्ये जाऊ शकतात आणि त्यांच्या 5 धावा वजा करण्यात येतील, त्यामुळे त्यांना साखळीने बांधलेले प्रतीक कदम यांना. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा चुकला आणि प्रतीक कदम यांना षटकार करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही बाद व्हाल. ज्याप्रमाणे बाद झालेला आहे गडी हैदर, हा बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे व्हाईसरॉय ऑनिश 11 या संघाचा. पहिला गडी बाद आणि त्याच्यानंतर धाव संख्या झालेली आहे 5 धावा. 5 चेंडू 5 धावा, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. 5 चेंडू 5 धावा. त्यांना सामना जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता आहे. अजून त्यांच्याकडे दुसरा असा बहुमूल्य षटक आहे, ज्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा डबल बार असतो, ज्याच्यामध्ये जर या शेवटच्या चेंडूवर तुम्ही षटकार मारण्यात यश मिळवलं तर तुम्ही संघाच्या धावसंख्येमध्ये 12 धावांची भर करू शकता. आणि जर तुम्ही गडी बाद झाला तर तुमच्या 4 धावा वजा देखील होतील, याची देखील नोंद घ्यावी ऑनिश 11 या संघाच्या खेळाडूंनी म्हणजेच त्यांच्या आता जे आलेले फलंदाज. सुधीर आणि प्रसाद पहिला गडी बाद झाला त्यांचा हैदर यांच्या मार्फत, त्यामुळे सुधीर आता फलंदाजीसाठी आलेले आहेत मैदान आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपली संघाची धावसंख्या वाढवलेली आहे 9 धावा. ज्याप्रमाणे व्हाईसरॉय या संघाच्या देखील पहिल्या षटकानंतर 9 धावा होत्या आणि 1 गडी बाद झालेला, आणि तशीच काहीशी परिस्थिती
ऑनिश इलेव्हन या संघाची देखील एक गडी बाद देखील त्यांचा देखील झालेला आहे आणि 9 धावा झालेल्या आहेत. अतिशय अटीतटीचा होणारा हा सामना. एक षटक, एक गडी बाद, 9 धावा. परंतु त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा वसूल केलेला बाबू मेहरा यांच्या षटकामध्ये. पाहूया आता या निखिल यांचे दुसरं षटक, पहिलेच षटक वैयक्तिक आणि संघाकरता दुसरं षटक. सामना करतील प्रसाद कदम. अतिशय उत्कृष्ट असा फटका होता परंतु एका धावावर समाधान मानावं लागत आहे. पंकज तिकडे क्षेत्ररक्षक. सामन्याचे पंच तुषार कदम आणि संदीप मुल्ल्या उर्फ चंदू नावाजलेले असे खेळाडू आहेत दोन्ही. आणि आता या स्पर्धेमध्ये पंचाचं देखील काम पाहत आहेत असे तुषार कदम आणि संदीप मुल्ल्या. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. निखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करतील प्रसाद. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता परंतु तेवढंच गचाळ असं यष्टी रक्षण ते माझ्यामध्ये या खेळाडूचं नाव नाही माहितीये. प्रसाद यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. ते यष्टीचीत झाले असते. यावेळी वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे ऑनिश इलेव्हन या संघाला. संघाची वाढती धावसंख्या, एक गडी बाद 12 धावा, एक गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. प्रसाद कदम यांना काही समजला नाही हा चेंडू, त्यामुळे निर्धाव. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आणि हे दुसरं असं बहुमूल्य षटक आहे म्हणजेच त्यामुळेच या गोलंदाजाला निखिल याला हाही दुसरं षटक देण्यात आलेलं आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव आणि गडी देखील बाद झालेला आहे. यावेळी मात्र त्यांना यश मिळालेलं आहे. यष्टीचित करण्याचं प्रसाद यांना अजून एक संधी होती त्यांना काही 2 चेंडू अगोदर, पण ती त्यांनी गमावली. परंतु यावेळी त्यांनी ही संधी सोडली नाही आणि गडी बाद झालेला प्रसाद यांच्या मार्फत दुसरा गडी बाद झालेला. आणि आता बाबू मेहरा यांनीच दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा दिलेल्या आहेत, त्यामुळे वसूल करण्याकरता आलेले आहेत बाबू मेहरा. दुसरा षटक. 4 चेंडू झालेले आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. तुम्ही सगळेच बोलत असाल अजून एक चेंडू कसा शिल्लक, 2 चेंडू शिल्लक असायला पाहिजे. परंतु जो शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील त्याची मी गोष्ट करत आहे. त्याला अजून एक चेंडू बाकी होता आणि आता या 5व्या चेंडूवर एकच धाव मिळालेली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बार. नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करतील बाबू मेहरा, कारण त्यांनी दुसरं असं महागडं असं षटक टाकलेलं. 18 धावा दिलेल्या. ह्या 18 धावा वसूल करण्याकरता त्यांना ही संधी मिळालेली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया आपल्या संघाकरता काय करून दाखवतात बाबू मेहरा. गोलंदाजी करतील निखिल, माफ करा नितेश. आणि 4 चौकार मिळालेला आहे. मोफत धावा दिलेल्या आहेत त्यांनी. चौकार मिळालेला आहे. ज्याप्रमाणे मी आताच सांगितलेलं दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बार, ज्याचा फायदा झालेला आहे ऑनिश इलेव्हन या संघाला. निखिल यांचा गचाळचा चेंडू, वाईडचा चेंडू 1 धाव म्हणजे 2 धावा आणि डबल बार म्हणजे 4 धावा मिळालेल्या आहेत ऑनिश इलेव्हन या संघाला. पाहूया अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी मात्र वाईड, पुन्हा एकदा वाईड म्हणजे परत एकदा अतिरिक्त अशी 1 धाव वाईडची आणि डबल बाराची 1 धाव म्हणजे 2 धावा. म्हणजे त्यांनी या षटकावर अजून या चेंडू देखील टाकलेला नाहीये. 20 धावा झालेल्या आहेत आणि त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत, षटकार दिलेला आहे. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया गंमत या शेवटच्या चेंडूची. यावेळी मात्र फक्त एका धावावर समाधान मानावं लागत आहे. म्हणजेच 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. म्हणजेच 6 आणि 2 8. शेवटच्या चेंडूवर 8 धावा मिळवण्यात यश मिळालेल्या ऑनिश इलेव्हन या संघाला. ज्यावेळी त्यांनी गोलंदाजी केली त्यावेळी दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो होता त्यावेळी ती 1च धाव मिळालेली. म्हणजेच अतिरिक्त डबल वारीची 1 धाव अशा 2 धावा मिळालेल्या व्हाईसरॉय इलेव्हन या संघाला. परंतु यावेळी
यश मिळालेलं आहे, परंतु यावेळी यश मिळालेलं ऑनिश इलेव्हन या संघाला 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता म्हणजेच षटकामागे 8.5 धावांची सरासरी. ज्याप्रमाणे आता त्यांनी दुसरं षटक ज्याच्यामध्ये फलंदाजी केली. बावीस धावा झालेल्या आहेत संघाच्या 2 षटकांनंतर. आता 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता त्यांना हा सामना जिंकण्याकरता. पहिल्या चेंडूचा सामना केला, यावर प्रकाश शेट्टी अण्णा यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पडणार होते, पण वेळीच सावरलं त्यांनी आणि संघाला 3 धावा होण्याकरता म्हणजे चौकार होण्याकरता वाचवलं आणि 1च धाव मिळालेली आहे ऑनिश इलेव्हन या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 23 धावा. अजूनही 11 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता म्हणजे अटीतटीचा होत असलेला हा सामना. सुनील आपल्या संघाकरता 3रं षटक आणि वैयक्तिक असं 2रं षटक घेऊन आलेले आहेत. सुनील अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत या विभागातील. पाहूया ते आपल्या संघाकरता कितपत मदत करतात. ज्याप्रमाणे मी आता प्रशंसा केली त्याप्रमाणे त्यांनी दाद देखील दिली आणि त्यांनी निर्धावा चेंडू टाकला. सुनील अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत, त्यामुळे 3रं असं बहुमूल्य असे षटक त्यांना देण्यात आलेलं आहे. या षटकावर अवलंबून त्यांना शेवटच्या षटकामध्ये किती धावा लागतील जिंकण्याकरता. पाहूया पुढील चेंडू घेऊन सुनील, परंतु यावेळी मात्र चौकार मारण्यात यश मिळवलेलं आहे सुधीर यांना. अतिशय उत्कृष्ट असा फटका, चौकार. पुढील चेंडू घेऊन सुनील, यावेळी देखील उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकाद्वारे समाधान मानावं लागत आहे ऑनिश इलेव्हन या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 28 धावा. 2 गडी बाद 28 धावा. पुढील चेंडू घेऊन सुनील, थोडस चकवलं बाबू बेहरा यांना. माझ्या मते त्यांचा पुढे येण्याहून चेंडू तटावण्याचा प्रयत्न होता जो त्यांचा चुकवला सुनील यांनी. 7 चेंडू 10 धावा आणि अजूनही सुधीर नावाचा तगडा फलंदाज अजून देखील मैदानावर आहे, म्हणजे थोडस गाफील राहावं लागेल. ज्याप्रमाणे मी आता प्रशंसा केली, अतिशय उत्कृष्टाचा फटका होता, परंतु नक्कीच या संघाचं प्रशंसा करावी लागेल. प्रकाश शेट्टी वयोमाना त्यांचं मायामध्ये 45 देखील पार आहे, परंतु त्यांनी ज्याप्रमाणे इकडे क्षेत्ररक्षण केलं याची नक्कीच प्रशंसा करावी लागेल प्रकाश शेट्टी यांची. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे ऑनिश इलेव्हन या संघाला जिंकण्याकरता. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्रण केलं आत्ताच्या शेवटच्या चेंडूवर प्रकाश शेट्टी यांनी आणि संघाकरता पुन्हा एकदा 3 धावा वाचवलेल्या आहेत. सहा चेंडू 9 धावा म्हणजेच नक्कीच अगदी अटीतटीचा असा होत असलेला हा सामना पहिलाच या स्पर्धेतील हा पहिलाच सामना ऑनिश इलेव्हन विरुद्ध व्हाईसरॉय इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करताना 38 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे संघाला ऑनिश इलेव्हन या संघाला हा सामना जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता आणि त्यांनी 3 षटकांमध्ये 30 धावा केलेल्या आहेत. म्हणजे आता शेवटचं जे षटक उरलेलं आहे त्या शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता. मांडवा बॉईज आणि एसडी बॉईज आणि मांडवा बॉईज असा होणारा सामना याच्या पुढील. ज्याप्रमाणे मी आताच प्रशंसा केलेली सुधीर यांची, अतिशय तगडा असा फलंदाज आहे हा सुधीर आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर
चौकार मारलेला आहे आणि अतिशय नावाजलेले असे गोलंदाज ज्याप्रमाणे परी यांचा दबदबा होता त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये शेखर वाघमारे उर्फ वाघू यांचा देखील इसवी सन 1947 सालापासून दबदबा आहे असे शेखर वाघमारे उर्फ वाघू. परंतु आता वयोमानाचा थोडी चर्चा करताना ज्येष्ठ खेळाडू दोन्ही परी राजेश पराडकर आणि शेखर वाघमारे उर्फ वाघू काहीशी चर्चा करतात आणि पहिल्याच चेंडूवर त्यांना चौकार मिळालेला आहे. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. पाहूया शेखर आता पुढील चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं परंतु गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं नाहीये. गडी बाद करण्याची त्यांच्याकडे चांगली संधी होती. धावबाद झालेला असता सुधीर नावाचा तगडा फलंदाज परंतु त्यांना यश मिळालेलं नाहीये. पुन्हा एकदा चुरशीचा असा सामना 4 चेंडू 4 धावा. वाघू सामना करतील बाबू. पुन्हा एकदा 1 धाव 3 चेंडू 3 धावा. वाघू सामना करतील सुधीर. वाघू यांच्या पुढील चेंडूचा सामना करतायत सुधीर. त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला. आता 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. अतिशय उत्कृष्ट फटका होता परंतु एकाद्वारे समाधान मानावं लागत आहे. मी ज्याप्रमाणे सारखं बोलतोय अटीतटीचा होत चाललेला सामना त्याप्रमाणे आता हा सामना प्रत्येक चेंडू मागे 1 धाव मिळते. आता 2 चेंडू 2 धावा. वाघू सामना करतील बाबू. यावेळी मात्र गचा असं क्षेत्ररक्षण तिकडे आणि पहिलाच सामना या स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकलेला आहे ओडिशी लेव्हल या संघाने. अमोल याच हार्दिक आभार. त्यांनी या स्पर्धेकरता जे मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल. अमूल मिल्क अमूल दूध पिता इंडिया सॉरी प्रशांत चषक 2021 या स्पर्धेमध्ये जे आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे अमूल मिल्क कंपनी या कंपनीचं प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक आभार. मी त्याच्याबद्दल मला भेट देखील मिळालेली आहे त्यांच्यातर्फे अमूल या कंपनीतर्फे. अमूल फ्रूट दही ज्याचा मी आता आस्वाद घेणार आहे. नक्कीच अमूल या कंपनीचं नाव आहे त्यामुळे पुन्हा एकदा आभार अमूल या कंपनीचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे. आणि ही स्पर्धा जिथे होते असा ठाकूर समतानगरचा परिसर आणि येथे सर्व स्टोर्स मध्ये तुम्हाला या अमूलचे प्रोडक्टचे सर्व उपलब्धी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि ज्याप्रमाणे मी आता आस्वाद घेतो अमूल फ्रूट दही याचा त्याप्रमाणे तुम्ही देखील आस्वाद घेऊ शकता अमूल कंपनीच्या सर्व प्रोडक्टचा. पुन्हा एकदा हार्दिक आभार अमूल कंपनीचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे. आता होणारा सामना मांडवा बॉईज विरुद्ध समता बॉईज. मांडवा बॉईज विरुद्ध समता बॉईज. जो हा माझ्या मते हे दोन्ही संघ अंतिम फेरी गाठू शकतील असे हे दोन्ही संघ आहेत.